एव्हरीवन, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. कारण की दिवसाची सुरुवात अशी हॅपीली झाली म्हणजे आपल्याला कामातही तेवढा जोमाने आपण कामं करत असतो आणि दिवस आपला छानसा जात असतो. तर मला आज एका विषयावर बोलायचं होतं. कदाचित तुम्हाला ते माहीतही असेल, तुम्ही न्यूजला वगैरे पाहिलंही असेल. महाराष्ट्रातील आपल्या शिरूर तालुक्यात पिंपरखेड गावात धुमाकूळ घातलाय किंवा जे काही प्रकरण सध्या गाजतंय ते तुम्हाला कदाचित माहिती असेल, तरी सुद्धा मी सांगते की पिंपरखेड गावात एका 11 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या मृत्यू झालाय. तर खरं तर हा मुलगा त्याच्या वडिलांसोबत असताना सुद्धा ही अशी काही घटना घडली आहे. कारण की हे प्राणी इतके बिनधास्त झाले ना, त्यांना कसलीही भीती वगैरे राहिलेली नाहीये. ते मस्त आपले फिरत असतात आणि ही घटना 4 वाजल्याच्या सुमारास अशी काहीतरी घडलेली आहे. तर म्हणजे इव्हिनिंगला दिवस मावळलेला सुद्धा नव्हता, अंधारही पडलेला नव्हता, तरी सुद्धा अशा काही घटना घडायला लागलेत की खरंच म्हणजे खूप वाईट घडलंय हे. तर एकदम हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे पिंपरखेड गावात. त्याचे वडील काहीतरी काम करत होते आणि शेतातून ह्या मुलाला हा बिबट्या घेऊन गेलाय. ऍक्च्युली त्यांनी काहीतरी प्रतिकार सुद्धा केला बिबट्यासाठी, पण तो त्यांच्यावरच सुद्धा गुरकला. म्हणजे इतके बिनधास्त झालेले हे बिबट्या, ते माणसांना वगैरे काहीही घाबरत नाही, असं काहीसं घडलंय. तर इतकं बेकार आणि इतकं म्हणजे ते व्हिडिओज वगैरे पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. आपोआप त्यांच्या आई वडिलांचा जो आक्रोश आहे ना त्यांच्या मुलासाठी, खरंच हृदय पिळवटून टाकणारी घटना या पिंपरखेड गावात घडली आहे. तर संतप्त जमावाने जे काय वन विभागाच्या ऑफिसला वगैरे किंवा गाडी म्हणा ती पेटवून दिली आहे. तर खरंच हा त्यांचा जो काय आक्रोश आहे किंवा त्यांना जो काही त्रास होतोय त्यामुळे हे सर्व काही केलंय. थोडं त्यांचं सरकारकडे सुद्धा मागणी आहे की ह्या बिबट्यांना काहीतरी तुम्ही करा, त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करा, असं काहीसं यांचं म्हणणं आहे. म्हणून रास्ता रोको आंदोलन म्हणा किंवा जे काय हे ऑफिस वगैरे पेटवले याच्यासाठी सगळी लोक एकदम रस्त्यावर उतरली आणि सगळे एकजूट होऊन सरकारकडे मागणी करतायत. म्हणजे खूप बेकार ना, असं नाही की पहिली घटना घडली आहे, याच्या आधीही भरपूर घटना घडलेल्या आहे, तरी सुद्धा जास्त काही त्याच्यावरती ऍक्शन घेतली जात नाही. म्हणून लोक सध्या एकदमच पेटून उठलेत आणि ते सरकारकडनं मागणी करतायत की याच्यावर काहीतरी उपाय झालाच पाहिजे. कारण की शेतकरी लोकांची लाईफ ही अशी आहे की त्यांना उठल्यापासून शेतात काम करावं लागतं. असं नाही की त्यांना घरात बसून कोणी काही काम होणं शक्यच नाही. जसं की आपलं शहरात ऑफिसमध्ये वगैरे जातात किंवा बायकांना घरातली कामं असतात, तसं शेतकरी लोकांची ही कामं आहेत ना ती एकदम त्यांना शेतात जाऊनच करावं लागतं. आणि असं नाही की त्यांच्या सोबत कोणी असू शकतं, असूही शकतं, नसूही शकतं, त्यांना एकटं वगैरेही काम करावं लागतं. आणि हे बिबटे मात्र शेतामध्ये लपलेले असतात, जिथे की ऊस वगैरे आहे, ज्यांना आडोशाला राहायला वगैरे जागा आहे तिथे हे लपलेले असतात. तर थोडाफार सरकारने यावर काहीतरी ऍक्शन घेऊन ह्या बिबट्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे. आणि हे पिंपरखेड गाव आहे ते माझ्या आई वडिलांच्या गावापासून अवघ्या 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतील आणि ह्यांना बाहेर तर पडावंच लागतं. असं नाही की त्यांना बाहेर पडल्याशिवाय काहीही होत नाही. शेतातली कामं त्यांची सगळी अशीच कोंडून राहील म्हणून त्यांना धाडस करून जावंच लागतं. तर असं काहीसं मला सांगायचं होतं की म्हणजे खूप काळजी वाटते. म्हणजे आई वडील एवढे रानात वगैरे कामं करतात आणि त्यांच्यासाठी खूप म्हणजे वाईट वाटतं की ते कसे करत असतील. हे बिबट्याचं तर एवढं वावर आहे सगळीकडं. तर खूप बेकार म्हणजे खूप बेकार घटना घडली आहे आपल्या पिंपरखेड काही नाना. ते काय असं मजूर वगैरे जास्त काही घेत नाहीत, ते स्वतःच करत असतात. नानांचं वगैरे पाणी भरणं वगैरे असतं शेतामध्ये, कुठं याला कांद्याला म्हणा किंवा जे काही आता शेतात पीक असेल त्याच्यासाठी. आई पण खुरपत वगैरे असते एकटी बऱ्यापैकी. तर तिची पण खूप काळजी वाटते की हे लोक असे एकटे कामं करत असतात आणि त्या बिबट्यांचा असा बिबट्यामुळे त्यांना कामं त्यांची करता येत नाही किंवा त्यांचा असा सुसवाट झालाय. तर यावर थोडं सरकारने काहीतरी लक्ष देऊन बंदोबस्त केला पाहिजे, इतकंच मला या व्हिडिओमधून सांगायचं होतं. बाकी जे काय आपलं आहे डेली लाईफमध्ये ते चालू. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की हे कार्पेट धुणं म्हणजे माझ्यासाठी किती मोठं स्ट्रगल आहे. ते मी घेऊन आली होती. मी आणि रिऊ आम्ही दोघेही सोबत गेलो होतो. कारण की रियान माझ्यासोबत असं म्हटलं की मला प्रत्येक कामात त्याला घेऊनच करावं लागतं. कारण की एक तर त्याला मी घरात सोडून जाऊ शकत नाही. तर हे कार्पेट वगैरे घरात घेऊन आली मी आणि नंतर म्हटलंय पहिलं अंथरूण पण घ्यावं, कारण की फरशी खूप थंड आहे आणि रिऊची अशी मस्ती चालू असते, त्याला कुठं ना कुठं खेळायचंच असतं. आता तर तो बुक घेऊन आलेला. हॉलमध्ये पण मी कार्पेट टाकून घेतला आणि हे बेडरूम मध्ये सुद्धा टाकलं. तर इथं ना रिऊला
स्टडी करायचा होता, तर तुम्हीच पाहतो काय स्टडी करतो. ॲक्च्युली मला माझी कामं होती, त्याच्यामुळे मला त्याच्याकडे लक्ष द्यायला टाईम नव्हता. म्हटलं थोड्या वेळाचा मी स्टडी घेईल, पण तोपर्यंत त्याला जे काय करायचं ते करू द्या. रिवचा असा काहीतरी एकट्याचा स्टडी चालू होता ना, आता तो मात्र मस्तीच्या मूडमध्ये आला होता आणि मी आय थिंक तिकडे भांडे वाजत होते, म्हणजे मी भांडे घासत होते. त्यावेळेस रियांचा काहीतरी स्टडी चालू होता आणि आता बऱ्यापैकी थोडंसं वाचून झाल्यानंतर ना त्याची मस्ती सुरू झाली होती. कारण की थोडंफार मुलं करतात आणि नंतर ना त्यांना काय थोडंफार मस्ती सुचतेच, म्हणजे ते जमतच नाही मस्ती केल्याशिवाय. असं काहीसं रिवचं सुद्धा चालू होतं, पण तो करत होता. त्याला मी काहीतरी एंगेज केलं होतं, कारण की नाही तर तो मला फोन मागत होता. तर मी त्याला सांगितलं आधी फोन नाही, तर आधी तू स्टडी कर आणि मग मी तुला काय फोन वगैरे देईन, किंवा तुझा अजून मला स्टडी सुद्धा घ्यायचा आहे हेही त्याला सांगितलं होतं. असं नाही की तो एकटा केला आणि मग ते बरोबर केलं की नाही केलं हेही मला काही माहित नव्हतं. तर अशा प्रकारे रिवचा स्टडी सुरू होता. त्याचा दादा डान्स क्लासला गेलेला होता आणि तो आल्यानंतर त्याचाही स्टडी घ्यायचा होता. त्याच्यामुळे त्याच्या आधी मला ना स्वयंपाक खरं तर करून घ्यायचा होता, म्हणून माझी गडबड चालू होती की मला स्वयंपाक करू दे रिवू आणि तू तुझी मस्ती एकटं करू शकतो, असं माझं काहीसं होतं. फोन न पाहताही तो ह्या जे काही पिक्चर वगैरे होते त्याच्यासोबत बोलत, मस्ती करत, खेळत, लोटत, फोन न पाहता तो काहीतरी बुक्स मधून पाहतोय, बडबडतोय. छान वाटलं, म्हणजे तो खेळतोय ह्याच्यातच मी समाधानी होते आणि माझंही काम होत होतं. आता इथे ना मला भाकरी बनवायची होती आणि तेव्हाही रिवची बडबड 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 चालूच होती. तो मला काहीतरी विचारच होता, कारण की ना मी स्वयंपाक करते आणि त्याला आता फोन नाही दिला म्हटलं की मग तो त्याचे असंख्य प्रश्न मला विचारत होता की मामा हे कसं, मामा ते कसं, असं काहीसं सुरू होतं. तुम्ही पाहू शकता मी समोर पाहते, याचा अर्थ रिवशी बडबड करते. आपल्या महिलांना हे असे भरपूर कामं असतात जे की आपल्याला घर सांभाळून, मुलांना एंगेज ठेवून किंवा त्यांचा स्टडी वगैरे घेऊन हे सगळं हँडल करावं लागत असतं. कारण की काय होतं ना, त्यांना असा फोन वगैरे दिला की ते त्यातच रमून जातात आणि बराच वेळ त्यांचा त्या स्क्रीन टाईप मध्ये जातो आणि त्यांना मग एकदा का वेळ लागला फोनचा तर त्यांना फोनच पाहिजे असतो. असा बऱ्यापैकी मी रियान ईशानचा फोन कमी करते. ईशानला तर शक्यतो इतका वेळ नसतो, पण रियान थोडा हट्टीपणा करतो मला फोन पाहण्यासाठी, तर त्याला तो हवा असतो नेहमीच. म्हणून त्याच्याशी गप्पा मारत माझी ही कामं सुरू आहे. दादाला आणलं ना मग तेव्हा बघ कसं अंधार पडतो. डान्स क्लास चालू आहे दादाचा. स्कूलला सुट्टी झाली आता, अंधार पडला. कोणती पोरगी? सगळे गेले घरी. आणि मस्किटो डॉगी बघ किती आवाज देतात बाहेर. काय
या ठिकाणी मात्र रियूचा फ्रेंड आलेला. मग आता काय रियानला तर तोडच नव्हती, कारण की त्यांना भरपूर खेळायचं होतं. बराच वेळचा झाला तो एकदा अभ्यास करून आणि खेळून बोर झाला होता, तर त्याला त्याचा फ्रेंड आल्यावर त्याला दुसरं काही नको पाहिजे होतं. तर ते दोघं मस्त खेळत होते. तर माझी इकडं आता निवांत कामं सुरू होती, कारण की तो रियू असला म्हटलं ना तर भरपूर मध्ये लुडबुड करत असतो, नाही तर त्याला किचन वाट्यावर बसायचं असतं. असं काहीच करत त्यांना त्यांचं खेळायला लावलं आणि मी माझी आता म्हटलं पटापट कामं करून घ्यावं, जेणेकरून ईशानला घ्यायला जायच्या आत माझी सगळी काही कामं होतील. तर आज मला बनवायची होती मेथीची भाजी, आणि त्याच मेथीची खास जी भाजी आमच्याकडे बनवली जाते ती रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर जे काय मेथी आहे ना ती आपण इतकी छान क्लीन धुवून घ्यायची, कारण की बऱ्यापैकी पावसाळ्यात तर काय होतं ना त्याच्यावर माती खूप जास्त असते, म्हणून 3 ते 4 पाण्याने एकदम व्यवस्थित क्लीन करून घ्यायची आणि ती छान निथळायला ठेवायची. त्यात एक थोडंही पाणी राहिलं नाही पाहिजे, म्हणजे जितकी ड्राय होईल तितकं छानच. तर मिक्सरमध्ये मी ना 3 ते 4 मिरच्या घेतल्या, थोड्या लसूण पाकळ्या, आणि माझ्याकडं तर म्हणजे शेंगदाण्याची जास्तच प्रमाण असतं, माझ्या शेंगदाण्याच्याच भाज्या असतात म्हणून मी शेंगदाणे जास्तच ठेवलेत. तर कढईमध्ये ते बारीक करून घ्यायचं मिक्सरमधून, कढईमध्ये तेल टाकायचं आणि त्यात मस्त असं फ्राय होऊ द्यायचं. छान असं फ्राय होऊ दिलं, मस्त हे वाटण फ्राय झाल्यानंतर आपल्याला ना आपली मेथी त्याच्यामध्ये टाकायची असते. ॲक्च्युली मी ना झाऱ्याच घेतला होता आधी, कारण की मला हे उलटणं सापडलंच नव्हतं. तर बऱ्याच वेळ शोध करून न सापडल्यामुळं मग मी काय केलं, जे काय होतं झाऱ्या त्याच्यामध्येच सुरुवात केली करायला. तर आता हे छान असं माझं वाटण फ्राय झालेलं आहे. तर त्यात मला ना मेथी माझी टाकून घ्यायची. ही मेथी एकदम 3 ते 4 पाण्याने वॉश करून घ्या, कारण की बऱ्यापैकी त्याच्यावरती माती वगैरे असते, तर ती छान अशी धुतली गेली पाहिजे. त्यात रेतीचे बिलकुलही कण राहिले नाही पाहिजे. तर अशी ही छान वॉश केलेली भाजीच आपण ह्या वाटणमध्ये टाकायची, नाही तर त्याचा असा कचकचकच असं खाताना लागत असतं असं काहीसं. तर छान असं हलवून घ्यायची, कारण की खाली पटकन ती शिजली जाते आणि वरचा पार्ट तसाच राहतो. म्हणून आहे ना आपण ही मीडियम फ्लेमवरती मस्त हे करून घ्यायची, हलवत राहायची. आणि थोड्या वेळाने मी तर त्याच्यावर झाकण वगैरे काहीही ठेवत नाही, किंवा एक्स्ट्राचं पाणी पण ओतत नाही. फक्त तेल आणि जे काय वॉश करून आपण ठेवलेली असते ना भाजी, मग त्यात थोडं फार तरी पाणी राहतं, किंवा ती भाजी जेव्हा आपण कढईत परतायला टाकतो त्यावेळेस थोडंफार तिला पाणी आपोआपच सुटतं आणि त्यावरच ही भाजी व्यवस्थित अशी शिजली जाते आणि तिची टेस्टही खूप भारी लागते. म्हणजे आपण जे काय पाणी वगैरे ओततो ना त्यावेळेस बऱ्यापैकी तिची टेस्ट इतकी छान नाही लागत. न पाणी ओतता ह्या भाजीची टेस्ट खूप छान लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हालाही या दोन्हीमधला फरक नक्की जाणवेल. तर आता मला आहे ना चपाती पण बनवून घ्यायची होती. जे काय थोडंफार पीठ होतं ना माझ्याकडे शिल्लक राहिलेलं, तर त्याचीच मी चपाती बनवणार होती. आणि भाकरी जी की ऑलरेडी मी बनवली होती. म्हणजे सर्व माझं आजचं काम कंप्लीट होते आणि भाजी शिजते तोपर्यंत रियानही मला मध्ये मध्ये बोलवत असतो आणि माझी चपाती चाललेली असते, कारण की थोडंसं एका साईडला भाजी होतीये, दुसऱ्या साईडला चपाती. मग आपल्याला पटापट कामं पण होतात आणि जास्त वेळ पण आपला किचनमध्ये जात नाही, असं काहीसं माझं असतं. कारण की इतका वेळ नसतो इव्हिनिंगला, भरपूर कामं असतात, मुलांचा स्टडी वगैरे असतो. तर हे असं जुगाड करावंच लागतं. भाजी एक साईडला आणि चपाती वगैरे एक साईडला, किंवा आपल्याला दुसरं काही करायचं असेल तर तसंही साईड बाय साईड आपण करू शकतो. तर बऱ्यापैकी माझी आता ही मंद आचेवर मी भाजी शिजवली आहे आणि अशी काहीशी दिसती. हा तिचा फायनल लुक म्हणावा लागेल, कारण की खूप छान होते. आणि तुम्ही पाहू शकता जेव्हा मी टाकली ना त्यावेळेस एकदम कढई पूर्ण भरलेली. तर आता शिजून ती इतकीशी भाजी झाली आहे. तर एक गड्डीची भाजी 2 माणसं आरामशीर म्हणजे खाऊ शकतात, इतकी ती भाजी होऊन जाते. आणि तसं आमच्या जेवणात काय भात किंवा डाळ वगैरे असं नसतं रोजच्या, कधीतरीच असतं. जेव्हा खाऊ वाटेल तेव्हाच असतं. फक्त भाजी चपाती इतकंच काहीसं जेवण असतं. आता मला आज खीर पण बनवायची होती. खीर आणि भाजी आणि चपाती हे माझं कॉम्बिनेशन ठरलेलंच आहे. मला खूप आवडते. भांड्यांची कमी सुद्धा आहे माझ्याकडं, म्हणून मी काय करते, हे जे काय बनवली ना कढईतली भाजी, तर ती मी ह्यामध्ये ट्रान्सफर केली छोट्या कढईमध्ये, जी की स्टीलची आहे आणि खूप पतली आहे. त्याच्यात जर आपण काही बनवायला गेलं तर ते पटकन जळून जाईल, म्हणून मी ह्या कढईमध्येच माझी खीर बनवणार होती. आणि आता ही खीर कशी बनवली याआधी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर परत एकदा सांगते की ज्या रोस्टेड शेवया आहेत ना त्या आणखी थोड्या मी रोस्ट करून घेते, त्याच्यात थोडंसं तूप वगैरे टाकून. आणि त्यामुळे काय होतं ना, तो कच्चं जे काय असतं ना ते कच्चेपणा त्यात लागत नाही, असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. म्हणून मी त्यात आणखीन थोड्या जरा खमंग अशा भाजून घेते तुपामध्ये. आणि त्यानंतर जी काय प्रोसेस आहे ती करते. म्हणजे मी ह्या शेवयाच्या खीरमध्ये
थोडा चिमूटभर म्हणजे हाफ लिटरचं जर मला शेवयाची खीर बनवायची असेल ना, तर त्यात आहे ना थोडंसं तुम्ही पाहू शकता कढईमध्ये इतक्याशा मी शेवया घेतल्यात आणि चिमूटभर किंवा 2 चिमटी बस, याच्या व्यतिरिक्त जास्त नाही, इतकंच मी रवा घेतलेला आहे. तोही त्याच तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा, कारण की रवा जर आपण कच्चा तसाच टाकला ना एकदम वेगळंच म्हणजे टेस्टच त्याची एकदम बिघडून जाते. म्हणून त्यालाही छान असं ब्राऊन होईपर्यंत ना रोस्ट करून घ्यायचं मस्त. आणि त्यानंतर ना मी तर डायरेक्ट ह्यामध्ये दूध ओतत असते. म्हणजे मी तर अशी साधी सोपी आणि सिंपल ही माझी रेसिपी आहे. पण खीर एकदम मस्त आणि छान होऊन जाते. तर तुम्ही पाहू शकता मी ना जे काही रोस्ट केलेला रवा होता ना त्यामध्येच दूध ओतून घेतलंय आणि नंतर त्यातच शेवया वगैरे ज्या आपण रोस्ट करून ठेवल्या होत्या ना त्याही त्यातच ओतून टाकून देते. आणि त्यानंतर ना विलायची आणि जे काही आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे तुम्हाला जेही आवडतील, काजू, बदाम किंवा मनुके वगैरे असतात ना तेही टाकले तरी चालतं. त्याने खूप छान टेस्ट येते. तर मला माझ्याकडं काजू आणि बदाम हे दोन्हीच होते. तर मग मी तेही बारीक करून घेतलं आणि विलायची एकदम मेन आहे. म्हणजे हे टेस्ट ना फक्त विलायचीमुळेच आहे त्या खीरला. दूध आपलं छान असं गरम झालं ना, तर त्यामध्ये ना आपण म्हणजे जे काही आपले ड्रायफ्रुट्स ॲड करायचे किंवा जे काही शेवया वगैरे ॲड करायच्या राहिल्या असतील, त्याही तुम्ही फटाफट ॲड करून घ्यायच्या. असं काही स्टेप नाहीये, की ह्यानंतर 5 मिनिटांनी हे करा, तसं करा, असं काहीही नाही. रफ अँड टफ ही माझी रेसिपी आहे आणि ती खरंच खूप छान होती खीर. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि सांगा मला पण, की तुमची खीर कशी झाली आहे. तर अशा पद्धतीने मी शेवया वगैरे टाकून घेतल्या, त्याच्यानंतर ड्रायफ्रुट सुद्धा टाकून घेणार आहे. जसंही माझं साइड बाय साइड काम होईल ना, तसं मी त्याच्यामध्ये ॲड करत असते. आता हे शेवया वगैरे टाकून झाल्यात, पण अजून ड्रायफ्रूट बाकी आहे मला अजून ते कुटून वगैरे घ्यायचेत. तर मग ते कुटून झाल्यानंतरच मी टाकते. असं काही नाही की हे आधी टाका, ते कधी टाका. सर्व गोष्टी ॲड करून झाल्यानंतर ना मग आपली ही खीर आहे ना, जवळ-जवळ 15 मिनिटं एकदम मंद आचेवरती होऊ द्यायची. कारण की ती तेवढी थोडीशी आटली ना, म्हणजे जे दूध आहे ना, ते आटलं ना, तर ते खूप छान होऊन जातं आणि पूर्ण जे काय आहे विलायची वगैरे त्याची टेस्टही त्याच्यात उतरते आणि एकदम भन्नाट आणि एकदम मस्त अशी ही माझी खीर रेडी होती. म्हणजे नेहमीची माझी प्रोसेस आहे ना, आठवड्यातून एकदा तरी मी खीर बनवत असते. मला आणि रिऊला, ईशानलाही गोड खूप आवडतं. त्याच्यामुळं शक्यतो रियान तर काही खात नाही बरं का गोड. पण मी आणि ईशान आम्ही दोघं खीर खात असतो. तर आता माझी खीर होती तोपर्यंत जी काही माझी स्वयंपाकाची भांडी होते ना, ती मी क्लीन करून घेते. कारण की बाकी कामं पण आपल्याला असतात ना, तर ही साइड बाय साइड कामं केली, की फटाफट होऊन जातात कामं. तर म्हटलं आता चला आपले जे काही भांडे वगैरे आहेत ना, तेही क्लीन करून घ्यावे. आता ही जी दुधाची पिशवी रिकामी झाली आहे, तर त्या पिशवीचा यूज मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलाच आहे, की मी जो काही ओला कचरा असतो तो भरण्यासाठी ती कट करून वगैरे धुवून ठेवत असते, जेणेकरून ती मला दुसऱ्या दिवशी उपयोगाला येते किंवा आताही मला त्याच्यात जर टाकायचं असेल ना कचरा, तर आताही मी टाकू शकते. असं काहीसं माझं नियोजन असतं. आणि चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ही रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेलीच होती. तसेच आज मी तुम्हाला माझी जी मेथीची भाजी आहे ना, त्याची रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे. नक्की ती रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला जर आवडत असेल अशी भाजी खायला तर नक्कीच तुम्ही करू शकता. आणि जे काही आपलं असतं ना मूग डाळ वगैरे त्याऐवजी माझे शेंगदाण्याचं असतात जास्त, म्हणून त्यामध्ये शेंगदाणे तुम्हाला जास्त दिसतात आणि मूग डाळचा यूज शक्यतो मी ह्या भाजीत करत नाही. ती शेपूची भाजी असते ना, तर त्यामध्येच मी मूग डाळीचा यूज करते. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चलो बाय.